आजपासून पीक विमा वाटप सुरू। या जिल्ह्यांमध्ये सरासरी आणि या पिकांचा यामध्ये खरीप, रब्बी, अग्रिम या पिकांचा समावेश आहे। तर आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट म्हणजे आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचप्रमाणे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बैठकीमध्ये आज मोठा निर्णय इथं घेण्यात आलेला आहे। नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना प्राधान्य देऊन आता यामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, अमरावती, वर्धा, अकोला, बुलढाणा तर या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात। यामध्ये कोणत्या पिकाचा पीक विमा मंजूर झालेला आहे हे सुद्धा आपण इथं पाहणार आहे। यामध्ये सोयाबीन, कापूस, तूर। तर आता यामध्ये कोणाला पैसे इथं मिळणार आहेत, तर आता ज्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे, पीक विम्याचा फॉर्म भरलेला आहे, त्याचप्रमाणे बँक खाते आधारशी लिंक आहे, तर अशांना पीक विमा इथं जमा होत आहे। तर आता नागपूरमध्ये जे काही निधी इथं आपला पहिला जो विभाग आहे ते विदर्भ विभाग, यामध्ये नागपूरमध्ये 180 कोटी रुपये वाटपास सुरुवात झालेली आहे। यामध्ये सोयाबीन, तूर, कापूस याचा पीक विमा मंजूर होऊन वाटप इथं सुरू झालेलं आहे। यानंतर इथे भंडारामध्ये 95 कोटी रुपये यामध्ये तूर आणि कापूस याचा पीक विमा शेतकरी बांधवांना मिळत आहे। गोंदियामध्ये 110 कोटी रुपये सोयाबीन आणि तूर यासाठी मिळत आहे। कुठं गोंदियामध्ये। चंद्रपूरमध्ये 140 कोटी रुपये कापूस आणि सोयाबीनसाठी मिळत आहे यामध्ये चंद्रपूरमध्ये। गडचिरोलीमध्ये 85 कोटी रुपये धान्यासाठी इथं मिळत आहे। यवतमाळमध्ये 220 कोटी रुपये कापूस आणि सोयाबीनकरिता इथं मिळत आहे, मंजूर झालेला आहे। विदर्भामध्ये वाटपसुद्धा सुरू झालेलं आहे। अमरावतीमध्ये 160 कोटी रुपये सोयाबीन आणि तूरसाठी मंजूर होऊन वाटपास सुरुवात झालेली आहे। अकोल्यामध्ये 130 कोटी रुपये कापसासाठी मंजूर होऊन वाटप सुरू झालेलं आहे। याचप्रमाणे बुलढाण्यामध्ये 150 कोटी रुपये सोयाबीनसाठी मंजूर झालेला आहे। तर याचे मुख्य पिकं हे आहेत, त्याचप्रमाणे निधी आणि आपण हे जिल्हे इथं बघत आहे। याचप्रमाणे आता बुलढाणा इथं झालेलं आहे। यानंतर इथे आपलं वर्धामध्ये इथे 90 कोटी रुपये कापसासाठी, तर तब्बल 1360 कोटी रुपयाचा निधी विदर्भासाठी आलेला आहे। किती आलेला आहे? 1360 कोटी रुपये। यानंतर इथे आपलं मराठवाडा विभाग, तर मराठवाडा विभागामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये 120 कोटी रुपये कापूस आणि तूरसाठी, जालन्यामध्ये 100 कोटी रुपये सोयाबीनसाठी मंजूर होऊन वाटप सुरू, बीडमध्ये 140 कोटी रुपये कापसासाठी, परभणीमध्ये 110 कोटी रुपये सोयाबीन आणि तूरसाठी। तर आता हा जो पीक विमा ते पात्र शेतकऱ्यांनाच इथं मिळणार आहे। नांदेडमध्ये 150 कोटी रुपये कापसासाठी, लातूरमध्ये 130 कोटी रुपये सोयाबीनसाठी, उस्मानाबादमध्ये उस्मानाबाद, त्याचप्रमाणे धाराशिवमध्ये 105 कोटी तूरसाठी। यानंतर इथे आपलं हिंगोलीमध्ये 95 कोटी रुपये सोयाबीनसाठी। तर आता हा जो आपण बघितलेला हे आहे मराठवाडा विभाग। तर यामध्ये तब्बल टोटल कॅल्क्युलेशन जे होते यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, हिंगोली यामध्ये 950 कोटी रुपयाचा पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे मंजूर होऊन। यानंतर इथे आपलं पश्चिम महाराष्ट्र, तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे येते 435 कोटी टोटल निधी किती येते? 435 कोटी। पुणेमध्ये 90 कोटी रुपये बाजरी आणि तूरसाठी वाटप मंजूर झालेलं आहे। सातारामध्ये 80 कोटी रुपये ज्वारीसाठी, सांगलीमध्ये 75 कोटी रुपये द्राक्षासाठी, कोल्हापूरमध्ये 70 कोटी रुपये ऊससाठी, सोलापूरमध्ये 120 कोटी रुपये ज्वारी आणि तूरसाठी। तर यामध्ये मुख्य पिके आणि हा निधी, तर या पश्चिम महाराष्ट्रामध्ये टोटल निधी 435 कोटी रुपये इथं वाटप सुरू झालेलं आहे। यानंतर जे ते आपलं उत्तर महाराष्ट्र, यामध्ये 420 कोटी रुपयाचा समावेश आहे। नाशिकमध्ये 110 कोटी रुपये द्राक्ष आणि कांद्यासाठी, धुळेमध्ये 85 कोटी रुपये कापूसासाठी, जळगावमध्ये 130 कोटी रुपये केळीसाठी, नंदुरबारमध्ये 95 कोटी रुपये मक्यासाठी। तर टोटल कॅल्क्युलेशन होते आपलं 420 कोटी रुपये। तर आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट म्हणजे टप्प्याटप्प्याने पैसे इथं जमा होत आहे। सर्व जिल्ह्यात एकाच वेळी पैसे इथं येणार नाही, टप्प्याटप्प्याने इथं जमा केले जाईल। तर आता यादीमध्ये नाव आहे की नाही हे जर तुम्हाला पाहायचं असेल, सर्वप्रथम तुम्हाला गुगल क्रोमवरती जाऊन PFBYMS टाकायचं आहे, तर इथं तुम्हाला किंवा पीक विमा टाकलं तरी चालेल। त्याचप्रमाणे इथं फॉर्मर लॉग इनवरती क्लिक करा, ॲप्लिकेशन स्टेटसवरती क्लिक करा, यामध्ये तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाकला तरी चालेल किंवा आधार नंबर टाकल्याच्या नंतर चेक स्टेटसवरती क्लिक करा, यामध्ये तुमचं नाव, किती रक्कम मंजूर झालेली आहे, पैसे आले की नाही सविस्तर दिसून जाईल, किंवा जवळच्या CSC सेंटरला भेट देऊन सुद्धा तुम्ही चेक करू शकता। याचप्रमाणे तिसरी जी पद्धत आहे, यामध्ये बँकमध्ये जाऊन तुम्ही चेक करा की तुमचे पैसे आले की नाही। नाव दिसत नसेल तर तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर चुकीचा आहे का चेक करा, ई पीक पाहणी केलेली आहे की नाही हे चेक करा, पीक विमा भरलेला आहे की नाही आणि बँक खाते आधारशी लिंक आहे की नाही। अशा वेळी तुम्हाला 14447, तर यासाठी पीक विमा कंपनीकडे तुम्हाला तक्रार इथं करायची आहे। ज्यांना कोणाला पीक विमा आलेला नसेल
तर अशाने तक्रार करा 14447. तर या हेल्पलाईन नंबरवर किंवा पिकमा कंपनीला लेखी अर्ज द्या. पिकमा कंपनीकडे तक्रार लेखी अर्ज पिकमा आलेला नाही म्हणून पिकमा कंपनी प्रतिनिधी तुमच्या जिल्ह्याचे नाव लिहा. पीक विषय पिकमा रक्कम न मिळाल्याबाबत अर्ज. तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेतला तरी चालेल. तर हा जो लेखी अर्ज आहे तुम्हाला दिलेला आहे याचा स्क्रीनशॉट काढून जसाच्या तसा लिहून काढा. याचप्रमाणे शेतकऱ्यांचे नावामध्ये तुमचं संपूर्ण नाव, गाव, तालुका, जिल्हा, पिकाचे नाव, पिकमा अर्ज क्रमांक. तर आता हे जे आहे तुम्हाला अर्ज क्रमांक हे तुमच्या पिकम्याच्या पावतीवर नंबर राहते ते नंबर तुम्हाला इथे टाकायचं आहे. बँकेचे नाव व्यवस्थित टाका, खाते क्रमांक व्यवस्थित टाका, मोबाईल नंबर लिहा. मी सर्व कागदपत्र आवश्यक कागदपत्र त्यासोबत तुम्हाला इथं जोडायचे आहे आणि हा जो अर्ज आहे ते तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी पिकमा ऑफिसला द्यायचा आहे. त्याचप्रमाणे अर्जासोबत तुम्हाला आधार कार्डची झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स, पिकम्याची पावती 7/12/8 आणि ई पीक पाहणी केलेली असेल तर त्याचा स्क्रीनशॉट. तर ई पीक पाहणी झाली की नाही ई पीक पाहणीच्या पोर्टलवरती लॉग इन करून तुम्ही चेक करू शकता यादीमध्ये नाव आहे की नाही. 2 अर्जाची प्रत काढायची, एक त्यांच्याकडे द्यायची आणि त्याच्यापासून रिसिप्ट घ्यायची तुम्हाला. किंवा तुम्हाला जे काही हेल्पलाईन नंबर सांगितलेला आहे यावरती कॉल करून सुद्धा तुम्ही तक्रार करू शकता. 14447 यावरती तक्रार करून तुम्हाला लवकरच पिकमा तुमच्या खात्यामध्ये इथं जमा केल्या जाईल. लगेच तक्रार करा आणि पिकमा मिळवा.